नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि नवीन अशी चॅनलवर तर तुम्ही सबस्क्राईब करा का विसरू नका. तर आजचा ब्लॉग असा आहे की आज माझा बरेच दिवसातनं हे होता, इच्छा होती की आमच्या समोरचा डोंगरवरती जाऊन फिरून यायचं होता. तर आज तो दिवस आला आहे. तर आज मी चाललो फिरायला. मी पहिले एकटाच जाणार होतो, तर आता माझ्यासोबत सार्थक येत आहे. तो आज दुसरं काय उठलाही नाही. तर आजचा फोन केला तर तो आंघोळीला गेला आहे. त्याच्यावर थांबले मी. आता तयार बियार बसलोय होऊन 8 वाजलं. तर आता बघू तू कधीपर्यंत येते. पण आज तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, फुल मजा येणार आहे. कारण का आज फुल ट्रेकिंग होणार आहे. मला इच्छा होती तो आज मी ट्रेकिंग करणार आहे. तर आज आमचा डोंगर बघून येणार आहे मी. चला डोंगर फिरायला. ते काय महाराजा आला आताशी सजून आलाय महाराजा. किती हुशार, वाट बघते, घरण वाट बघितली, रस्त्यावर वाट बघायला लावली. हे बघा महाराजा बघा. दाखव चेहरा महाराजा. खरं कसं काय टायमिंगचं महत्वच नाही मोरक्याला, लाईट नाही. चला फायनली तिथं जाऊन आता फायनली पोचलोय. आता इच्छा सुरुवात होईल. हे ऑलमोस्ट आम्ही डोंगरावरतीच आहे, पण मेन ट्रेकिंगची सुरुवात आता होणार आहे. एक नंबर. हे बघा पहिले व्ह्यू बघा. हे बघा सकाळचा व्ह्यू. चला बरेच दिवसाची इच्छा आज पूर्ण होणार आहे माझी. आणि ती इच्छा पूर्ण करायला माझ्यासोबत आला आज सार्थक. सार्थक आलेला आहे. आणि हे बघा आपल्याला इकडं जायचं आज. हा ही साईड फिरायची आहे. हा आपला गल्ला एकूणा त्या साईडला जातात. आपल्याला ही साईड पूर्ण फिरायची आहे. तर बघू आपण या साईडला कितीपर्यंत जाता येईल तेवढा जाऊ आपण. आणि नंतर मग जेव्हा काय आपल्याला एंड भेटेल तो दिशा आपण बघू पुढं काय करायचं आहे. प्लॅन तर असा इकडून जाऊन असा उतरून गलनच्या होत आहे. बघू पहिले आपण कुठे जातो. आता हा पूर्ण गॅप आहे, या इरा आहे, त्या इरातनं जायचं आहे वरती. तर तुम्ही बघा आता भरपूर मजा ना. जंगलातला सफारी, 2 टुरिस्ट गावठी. चला फायनली अर्धा म्हणजे जरा 40% तरी वरती आलो आहे. 40% आलो, तिथंच घाम निघला आमचा. जाम बेकार. हे बघ कसला खड्डे कसलं झालं. जाम बेकार अवस्था इथंच झाली. जरा लवकर यायला पाहिजे होता, असा वाटला पाहिजे, असं वाटत होता. राहू दे. चला मस्त नजाराचा पण फुल फाय एक नंबर वाटतंय. ती बघ गुफा, बघ गुफा दाखवतो तुम्हाला. हे बघा अरे नाही गुफा नाही, इतकी डगर पडलेली आहे. काहीतरी हाय रे गुफा. पहिले पावसाला यावं मी इकडं तर बघूच हीच होती ती. चला हे बघ. हा खतरनाक. पहिला ब्रेक घेतला आत्ताशी, जस्ट ऑलमोस्ट पोचलोय वरती. तर इतक्यापर्यंत पाऊस आली, धबधब्याची या मजा घ्यायला यायचो. पण याच्यावरती कधी गेलो नाही. तर आता याच्यावरती जाऊन बघायचं आहे वरती काय आहे नक्की. तर वरती जाऊ. हे बघ फर्स्ट टाइम भाईचा. आणि इकडं व्ह्यू बघा मस्त, पक्ष्यांचे आवाज ऐका.
चला, खतरनाक ट्रेकिंग ही सक्सेस झाली, एक नंबर. आता हा डोंगराचा आणि हा डोंगराच्या मध्ये नाही हो मी, अरे वरती जायचं आहे. हे बघा, फुल फुल मला तर लय भारी वाटला. आपल्या वरती पण एवढा भारी नजारा असू शकतो, एक नंबर. आणि सारखं पाटील काय पहिली ट्रेकिंग काय वाटतंय? काय वाटतंय भारी वाटतंय. हाय सगळं ओके, पण जरा दमलो. काय दमलो? झोपायची उठून आणते. न मी काय जागा राहून आली. भारी वाटते. दुसरा स्टॉप आता बघू, आता पुढं बघू कुठं जायचं आहे. आता आम्हाला पण नाही माहिती की आम्हाला कुठं लक्ष, आमचा काय लक्ष आहे, पण आम्ही असंच चाललो आहे, या हिऱ्याचा एंड करत चाललो आहे. हा नक्की कुठं जाते आणि जिथं जाईल तिथं वाटेल आम्हाला की आता बस करूया, मग तिशा परत खाली येऊ. तर चला आधी पुढं जायचं आहे, काही जायचं आहे तर माहिती नाही. मित्रांनो, आता असा विषय झाला, एक लोचा झाला, कारण का त्या हिऱ्याला 2 फाटं फुटलं. तर आम्ही इकडच्या फाटण द्या होतो. तर हा आपला मेन म्हणजे तो मागचा डोंगर आहे, आणि इकडे एक आहे, हा बघा, हा आपल्याला समोरच्या दिसतोय तो डोंगर आहे. तर आता आम्ही प्लॅन केला हा डोंगर बघायचा. तर हा डोंगर जरा जामच वरती गेलं आहे, तर त्या साईडला जाता येत नाही. म्हणजे येईल जाता, पण तिकडं जरासा हिरा लाकडा झारा पडलेले आहेत, तर जरा हार्ड जाते. तर आम्ही या साईडला जातो, तर या साईडचा हिरा जरा केअर दिसतोय थोडाफार, आहे बघा. तर त्या साईडला चाललो आहे. आता मी मधोमध आहे, हा तिसरा डोंगर, या डोंगराच्या मधील तिसरा डोंगर लागला आहे तो चालवायला. हा बघा, हा तिसरा डोंगर. म्हणजे विचार करा, आपण खालच्या गावात बघतो तो एकच डोंगर दिसतोय, पण त्या डोंगराच्या मध्ये किती मोठी गॅप आणि किती डोंगर आहे. तर 3 डोंगर आहे ते एकूण. तर तिसरा डोंगर म्हणजे दुसरा डोंगर, तिसरा डोंगर आणि पहिला डोंगर हा बघा. तर आता चाललो आहे त्या तिसऱ्या दुसऱ्याच्या मधीत ना हिरा गेला आहे, त्याच्यावरती चालू आहे. आता ते तिकडं जाऊन बघू तिकडं काय आहे. तर इकडचं आम्ही नेक्स्ट टाईम म्हणजे पुन्हा येणार सेव तो बघू. हा बघा, रिक्स बघा, बघा रिक्स, स्लिप मारतीन पाय हो. आलो या वरती बघ, हां झोपून या. कारण का हा आता पोलीस भरतीला जाणार आहे सार्थक आपला, तर त्याचीच जास्त तर तो ट्रेनिंग करते. तो बघा जाशील नाही पोलीस भरतीला? हां, आर्मीला बोलते. चला ते या साईडला जाऊ. हां, बालदे आहेत अंग धावाल खाली, अंग धावून जा. फायनली एंड कारला मी इराचा, आमच्या इराचा एंड कारला आहे. कितीला चालू केला आपण? 8 वाजता, 8:30ला चालू केला, 9 दीड तास ना, 1.5 तासानं आम्ही एंड कारला आहे. आणि तुम्हाला एंड पण दाखवतो. इकडं बघा एक खाली आहे आणि आम्ही एंडवर बसलो आहे. त्या इकडं सगळा असा आता डोंगर आहे. तर तुम्हाला वाटलं पुढचा दाखवतो, खात्री नसेल तर पुढं दाखवतोच तुम्हाला. सगळा पूर्ण एंड कारला आहे मी, हे बघा पूर्ण एंड बघा. पहिला माणूस असं म्हणजे कायकांच्या मनात विषय असतं ना की असं धबधब्यावर गेल्यावर आपला यो पाणी नक्की कुठनं येत असेल. तसाच माझ्या पण मनात विचार आलता की पाणी कुठनं येतं, म्हणजे कसा पाणी येतं. तर तोच बघायची पहिल्यापासून इच्छा होती, ती आज माझी झालेली आहे इच्छा पूर्ण. आपला काय असा विषय नव्हता की इकडं काय आहे म्हणजे काय रहस्य असेल किंवा काय काय असं काहीच नाही. फक्त एक माझा मन होता म्हणून तो मी आलो आणि माझी ट्रेकिंग पण झाली. आणि येऊन इकडं जी म्हणजे पाण्याचं लोड मध्ये डगरा कशी मोठी आली खाली काय कधी, तर ते पण बघितलं आणि मजा पण वाटली आणि भारी वाटलं. आणि आपलं सार्थक पाटीलला विचारा काय वाटते. एक नंबर व्ह्यू आहे, जाम भारी. आणि तुझ्या मनात होती का इच्छा कधी एंड करायची? अशी कायकांच्या असं म्हणत, कायकांचे नसतं म्हणत.
तर त्यालाच हे बघा. तर फायनली एंड काढलाय. पण येताना आम्हाला 3 डोंगर भेटला आणि आपल्याला आपण बघताव गावात ना की आपल्याला एकच डोंगर दिसते, 2 डोंगर दिसतात. तर त्याच्यामध्ये 3 4 डोंगर आलेत. आम्ही 3ऱ्या डोंगरवरशी उतरलो ना, 4था डोंगर पण नाही भेटलाय. तर 4था डोंगर पण हा आहे, 4था डोंगर हा समोरचा. त्याच्या पलीकडे 3रा डोंगर आहे आणि त्याच्या पलीकडे 2रा डोंगर आहे. आणि इकडं पहिला डोंगर आपला सगळ्यात मोठा. ब्लॉगर होता. आता खाताव. आता बघताव पुढं जावाचा हा विचार जरा आम्हाला. त्या साईडला पण काय आहे बघायचा इच्छा आहे. तर आल्यासारखं काहीतरी बघून जाऊ. तर बघू काय चांगला व्ह्यू भेटला तर तुम्हाला दाखवू. पण मजा आली, भरपूर मजा आली. इकडं जरासा पुढं आलो तर आम्हाला जरा एक वाट भेटली. वाट नंतर हे बघा लाकडा कोणीतरी कारले भेटली. तर आता बघताव काही आली नक्की आम्ही. ही बघा प्युअर वाट आहे. बघा आता बघताव आम्ही कुठं आली नक्की. हे बघा हा, इतनी खुशी ऐसा लग रहा है. असा वाटायला लागला की आता आम्ही महिन्यांच्या आम्हाला माणसं दिसतात. हे बघा मधी नाही ती बघ वाट. ये इकडं. हे बघा आम्ही डोंगराच्या मध्ये प्युअर कडक. बघा का जावा याच बघायला नजर आलो तुम्ही. नुसता याच बघायला आली. सगळाच चांगला दिसतोय. या वाटेला बघूचा. आधी पुढे जाऊन बघतो काय. थांबा एवढ्या वरती आलोय तर असं वाटतं इकडं कोणतरी आहे. पण इकडं बघा झाडं बघा अशी वाटतं लावली. आणि तिकडे झोपडी पण आहे. झोपडी बघून येऊ चला. विशेष काय आहे का चक्कीत एवढ्या वरती पण काहीतरी कोणतरी करते असं वाटतंय. आणि कसली झाडं आहेत कसं सांगा नक्की. हा म्हणजे अशी कशी का आलीन बघ. मी कसली झाड आहेत ते कमेंट करून सांगा नक्की तुम्ही कसली झाड आहेत. हे बघा झोपडी कढीपत्ता आहे. नाही कढीपत्ता नाही. हे बघा म्हणजे कुठनं तरी माणसं आहे तर वाडी आहे इकडं 100%. बघा वारुळ. हे बघा व्ह्यू बघा पूर्ण डोंगराच्या वरती. आता आम्ही कुठं आहे एक्झॅक्ट माहिती नाही. हा हा वारुळ. हा बघा वारुळ बघा. आपण टीव्ही हे बघ टीव्हीनच बघा तू. नागिन पिक्चर. खाली नागिन रॉकेट मध्ये जातं. असं वाटतंय की आम्ही टुरिस्ट आहे. तो टावर हाय बघ वाही. शेवटी जिथे यायचं होतं ना तिथंच आलो. चला मेन बघा तिथं दाखवतो तुम्हाला. हाय शपथ कुठं आलो नाही आता तुम्ही बघा. टॉपचा विषय म्हणजे चला तिथं. मित्रांनो नाही गडपकरांनो आपल्याला समोरचा टावर दिसतंय. त्या टावर जवळ आम्ही आज आलेलो आहे. हा बघा टावर. तो हा टावर आहे जो आपल्याला खालून छोटूसा दिसतंय ना, तो हा टावर आहे. आणि आम्ही शोधला तो टावर. फर्स्ट टाईम आम्ही एवढा डोंगर फिरलोय. आम्हाला माहिती पण नव्हतं की हा टावर जवळ आम्ही येणार आहे. कारण का आम्ही अंदाजपैकी 10 वर्ष आलोय. जाम कुठनं आलोय का सांगू शकत नाही. तर आम्हाला काय माहिती पण नव्हतं की आम्ही फक्त असाच आलतो उन्हाळ टेकरसारखं. पण आम्ही टावरवर येण्याचा आमचा काही संबंध नव्हता. अवस्था बघा ही बघा अवस्था बघा. आम्हाला हा प्लॅन आम्ही नंतरला केला या टावरजवळ यावाचा. पण आम्ही फायनली या टावरजवळ पोचली. आता चांगला व्ह्यू घेतो. पहिला आम्ही पुढे जातो आधी बघतो. इतनी खुशी बहुत खुशी हो गई. चला भाई टॉपला आलोय म्हणजे याच्यावर चढलोय. आणि पुढचा व्ह्यू दाखवतो. पुढचा बघा व्ह्यू.
बघा गडप. कडक. आणि हे बघा नाईस. खतरनाक खतरनाक. मला तर लय खुश झाले. हा शेवटी आलू वरती या टावरला बघायला. लोका बोला टाकीसाठी गेला हे ते काय काय प्रश्न होतं, पण हा वेगळाच निघाला काहीतरी. बघा गॅलरी बिलेरी केलेली आहे. काय आहे मला पण नाही माहिती, पण हा आपला ब्लॉग कोण बघत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणा हा नक्की काय आहे, कशासाठी केलता. झाले बिलं आहेत मला वाटतं प्राण्यांसाठी काय माहिती का, समजा काही फॉरेस्टर ऑफिसर. बघा नक्की मला सांगा, मला पण आता विचार पडलाय तर हा काय आहे नक्की. टावर तर नाही हा, तर हा नक्की काय आहे ते सांगा. चला आता उतरते. खडक मजा आली. बघा कसे आले ते बघा. तिथनं आले आपण खालून. ही आपली वाडी कडपची आणि या वाटेतनं आलो इकडून. हे इकडून असं पुन्हा इथं आले. चला फायनल जी मनात इच्छा होती त्याचे डबल झाला, तर आता उतरतो. आता येताना वॉर्डनचे आलो म्हणजे इरतनं आलो आणि आता वाटणच्या जातो. आता कया जाते वाट माहिती नाही, पण त्या वाटेला आम्ही जाते. त्याच दिशेने चालले वाट म्हणून त्याच दिशेने आम्ही पण निघलो. सुधागड ट्रेक. चला मग असा मधीच आहे सुधागडला. हा मधीच आहे असा थोडा आहे नाही, थोडा आहे. मधीच सुधागड. हे सुधागड सारखा वाटते हो, ट्रेकिंग सारखा सगळं साईडला दोन साईडला. हां चला आता काही जातो पोचतो बघू. मग तसं तुम्हाला थोडं सांगतो. आता निघलोय आम्ही, घरी निघलो डायरेक्ट. घरना फोन केला माझे कुठं आहे. हां काय सगळं फिरायला चला फिरायला हे बघा ती खाली आहे बघा. एक तिसरा डोंगर, तो दुसरा डोंगर, तो एक डोंगर, तो एक डोंगर. किती डोंगर मी वेगळाच बोलतोय. तिसरा डोंगर वेगळाला बोलतोय, चौथ्याला वेगळा, काय समजत नाही. बघा आपण हे या फटींशी असं आले. अरे खाली आहे तिकडं भरपूर आहे. आता जरा इथं बसताव सावलीन जरा आणि मग विचार करताव कुठनं उतरायचं आहे. जरा गलती से मिस्टेक हो गया है तो अभी फायनली खाली आलोय म्हणजे जाताना आम्ही तिकडून तिकडून गेलो त्या साईडनं आपण ना. आता उतरलो आम्ही या साईडनं, म्हणजे आम्ही डोंगराला पलटी मारून इकडं आलोय. आता आम्ही चाललोय वाडीन. बहुतेक इच्छाचा वाडीन उतरू, इच्छा डायरेक्ट खालीच भेटू ब्लॉक एंड करायला. आणि आजचा म्हणजे आम्हाला भरपूर भारी वाटला, जाम भारी वाटला की आपल्या डोंगरामध्ये पण मजा वाटते फिरायला. चला आता नेक्स्ट डोंगर कुठला आहे तो नंतर सांगतो. तो आता ब्लॉक लेट येईल, कधी जाईल तो सांगेन. चला फायनली खाली उतरलो, ग्राउंडवर आलोय. आता ब्लॉक एंड करायची वेळ आलेली आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी दाखवतो लास्टचा पुन्हा एकदा तो टावर. हे बघा एवढा दिसेल का, एवढी झूम आहे. हे बघा तिथं झेंडा काढून आलो. तिथं जावाचाच होता, पण तो आता झाला अचानक आम्हाला गेलो तेवढे लांब. आम्ही कसं मस्त गेलो. ब्लॉगचा एड इथंच करतोय. लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. आणि ब्लॉग कसा वाटला तो सांगा, कारण का आम्ही ट्रेकिंगचा ब्लॉग आपल्याला आणायचे जास्त ट्रेकिंगचे ब्लॉग येतील. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगला.